धाराशिव शहरामध्ये आज भाई उद्धवराव पाटील शासकीय ITIमध्ये मतमोजणी होत आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची मतमोजणी आज या ठिकाणी पार पडणार आहे। त्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी या ITIच्या गेटवरती मोठा पोलिसाचा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय। कुठलाही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी मध्ये जाताना प्रत्येक माणसाला चेक करून सोडलं जातंय। जवळजवळ 150 अधिकारी या मतमोजणीसाठी काम करणार आहेत आणि त्याचबरोबर पोलीस बंदोबस्त जे आहे ते मोठ्या प्रमाणात लावलेला आपल्याला पाहायला मिळतंय। आणि आपण या साईडला जर पाहिलं तर या ठिकाणी राजकीय पक्षाचे प्रतिनिधी जे आहेत ती आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। बरोबर 10 वाजता ही मतमोजणी सुरू होणार आहे। तुळजापूर धाराशिव हा मुख्य रस्ता आहे आणि ह्या रस्त्यावरतीच ही ITI आहे आणि या ठिकाणी मतमोजणी पार पडणार आहे। आपण जर पाहिलं तर पोलिसांनी या ITI पासून 500 फुटावरती बॅरिकेडिंग केलेली आपल्याला पाहायला मिळते। वाहतूक व्यवस्था जी आहे ती वाहतूक व्यवस्था सुद्धा या मतमोजणीमुळे बदलण्यात आलेली आहे। एकंदरीतच या ठिकाणी ज्यावेळी मतमोजणी सुरू होते त्या ठिकाणी हा रस्ता जे आहे हा मुख्य रस्ता पूर्णपणे जाम झालेला आपल्याला पाहायला मिळत असतो। त्यामुळे पोलिसांनी याची खबरदारी घेतली आणि वाहतूक व्यवस्थेत सुद्धा या ठिकाणी मोठा बदल केलेला आहे। एकंदरीतच आज जिल्हा परिषद धाराशिवमध्ये 55 जिल्हा परिषद सदस्य आणि 110 पंचायत समिती सदस्य उमेदवारांची मतमोजणी जी आहे ती पार पडणार आहे आणि एकंदरीतच काही तासामध्ये या ठिकाणी राजकीय चित्र जे आहे जिल्ह्यातलं ते स्पष्ट झालेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे। कॅमेरामॅन अभिजित पिशेसह मी श्रीराम क्षीरसागर TV9 मराठी धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।